अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महायुतीला आणखी एक धक्का दिलाय। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेले भाजपचे नेते अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। मागील काही महिन्यांपासून अतुल देशमुख भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। अशातच सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतुल देशमुखांना काम करावं लागणार होतं आणि हेच न पटल्यानं त्यांनी भाजपला रामराम ठोकत हातात तुतारी घेतली। मागच्या निवडणुकीत खेड आळंदी मतदारसंघात देशमुखांनी आपली मोठी ताकद दाखवून दिली होती। त्याबरोबर भाजपच्या वाढीसाठीही मोठी मेहनत घेतली होती। मात्र मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये वाट्याला येत असलेला अपमान आणि खेड तालुक्यात सुरू असलेलं दडपशाहीचं राजकारण याला वाचा फोडण्यासाठी देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेतली। मोहितेंच्या दडपशाही विरोधात हा पक्षप्रवेश करत असल्याचं देशमुखांनी यावेळी सांगितलं। भाजपतील अंतर्गत कुरघोडी आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या संघर्षामुळे अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केलाय। अतुल देशमुख यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्यानं आता शिरूरमधून अमोल कोल्हे यांचा विजय सुकर होणार असल्याचं बोललं जात आहे। अतुल देशमुखांनी तुतारी हातात घेऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं दिलीप मोहिते यांच्यासह अजित पवारांना आणि खुद्द भाजपला सुद्धा चांगला शह बसलाय। दरम्यान अतुल देशमुख यांसह पुणे शहर कार्यालय या ठिकाणी खेडचे अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, जवळपास 35 ते 40 सरपंच यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे। हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष आणि राजगुरुनगरचे माजी सरपंच तसेच नायफळ वाशेरी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षात जाहीर प्रवेश केल्यानं आगामी काळात राजकीय गणिते कशी तयार होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून दोघांवर घरातील चाकूने वार करत जखमी केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। ही घटना चाकण येथील आंबेठाण रोडवर घडली आहे। अरविंद मारुती राठोड वयवर्षी 33 राहणार चाकण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी प्रेमसिंग महादेव जाधव वयवर्षी 56 राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी इंद्रायणी नदी घाटासह आळंदी शहरात स्वच्छता अभियान हरिणाम गजरात राबवण्यात आले। या अभियानात 700च्या वर वारकरी आणि भाविकांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी होत। अलंकापुरीतील रस्ते इंद्रायणी नदीचे दुतर्फा नदीघाट स्वच्छता करत घाट पूर्णपणे चकाचक करण्यात आला। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील चिंबळे, मोळे, कुरोळे, निघोचे, केळगाव परिसर या ठिकाणच्या विविध भागातील ग्रामपंचायतीमध्ये प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती खेड तालुक्यात साजरी करण्यात आली। पंचायत समितीच्या आवारातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवर, विविध सामाजिक संस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। शासकीय कार्यालयासह शाळांमधून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा नियोजित दौरा शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आला। पूर्वीच्या खेड आणि आताच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेकांनी आपले नशीब आजमावले आणि प्रतिनिधित्व केले आहे। यात रामकृष्ण मोरे, किसनराव बानखेले, अशोक मोहोळ, शिवाजी आढळराव पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे अशा दिग्गज राजकारणी मंडळींपासून कुख्यात गुन्हेगार मंडळींनी देखील या मतदारसंघात आपले नशीब आजमावले आहे। गुन्हेगारी जगतावर कधी काळी अधिराज्य गाजवणाऱ्या डॉन अरुण गवळी याने सन 1999 मध्ये तत्कालीन खेड व सध्याची शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती। 1997 साली अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना गवळी याने करत राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता। यावेळी अरुण गवळी याने थेट लोकांमध्ये जाऊन संपर्क साधला होता। या निवडणुकीमध्ये गवळी याचा पराभव झाला असला तरी संपूर्ण प्रचारादरम्यान गवळी याच्याविषयी मतदारसंघामध्ये मोठे कुतूहल होते। सन 1999च्या दरम्यान अरुण गवळी याचे वास्तव्य त्याची सासूरवाडी व अखिल भारतीय सेनेच्या नेत्या आशा गवळी यांच्या वडगावपीर तालुका आंबेगाव येथे होते। सत्ताधारी शिवसेना व अरुण गवळी यांच्यात कटुता निर्माण झाल्याने गवळी याने आपला मुक्काम वडगावपीर येथे हलवला होता अशी चर्चा होती। वडगावपीर या गावाचा समावेश खेड लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याने गवळीने खेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। या काळातील वास्तव्यामध्ये अनेक गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते गवळी याच्या संपर्कात आले होते।
गवळी याने परिसरातील अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी व गरजूंसाठी आर्थिक मदत केली होती. गवळीच्या या मदतीचा बोलबाला संपूर्ण मतदारसंघात झाला होता. संपूर्ण प्रचारादरम्यान राजगुरुनगर शहरामध्ये संपर्क कार्यालय स्थापन करून गवळी याच्या प्रचाराची सूत्रे इथून हलवली जात होती. गवळी याच्या गुन्हेगारी जगतातील दबदब्यामुळे मतदार व कार्यकर्ते दबकून असले तरी संपर्काच्या निमित्ताने मोकळेपणा आला होता. या निवडणुकीत अशोक मोहोळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर शिवसेनेचे किसनराव बाणखेले यांचा पराभव करत निवडून आले होते, तर काँग्रेसचे राम कांडगे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. चौथ्या स्थानावर राहिलेल्या अरुण गवळी याला 1.44% म्हणजे 9,520 मते मिळाली होती. यावेळी 6,61,353 मते एवढी वैध होती. मिळालेली मते पाहता गवळी याला राजकारणात मोठे अपयश आले होते. या तत्कालीन खेड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने गवळी याचा राजकीय प्रवेश झाला होता. लोकसभा पराभवानंतर गवळी बनला आमदार. 1999च्या खेड लोकसभा मतदारसंघातून पराभव होत अपयश पदरी पडल्यानंतर सन 2004 मध्ये गवळी यांनी चिंचपोकळी मुंबई या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करताना अरुण गवळी प्रथमच आमदार बनला. अरुण गवळी आणि काँग्रेसचे उमेदवार मधु उर्फ अण्णा चव्हाण यांचा तब्बल 12,000 मतांनी पराभव केला होता. 3 नगरसेवक देखील मुंबई महानगरपालिकेत निवडून आले. यानंतर 2009 साली झालेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये अरुण गवळीला पराभव स्वीकारावा लागला. राजकीय चढउतार पाहणाऱ्या अरुण गवळीच्या राजकीय आयुष्याचा श्रीगणेशा मात्र खेड लोकसभा मतदारसंघापासून सुरू झाला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोहोचू लागलाय. या मतदारसंघातील उत्तर पुणे जिल्हा हा शेतीप्रधान म्हणाला जातो. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नारायणगाव मार्केटमधील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात व्हायरल होत आहे. त्यामुळे कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे राजकारणी प्रचारात व्यस्त असताना शेतकरी बांधवांचे हाल मात्र जैसे ते असल्याचे चित्र समोर आले आहे. खेड तालुक्यामध्ये युरिया खताची टंचाई असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे खत घेऊन येणारे वाहन खत वितरकाकडे आल्यानंतर भर उन्हात दुकानाबाहेर शेकडो शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. मरकळ तालुका खेड येथील श्री क्षेत्र भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त सर्व मंदिराला भव्य विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला आहे. गुरुवारपासून विविध कार्यक्रम देखील सुरू झाले आहेत. खेड तालुक्यात राजगुरुनगर व चाकण परिसरात गुरुवारी 11 एप्रिल रोजी रमजान ईद उत्साहात साजरी झाली. खेड तालुक्यातील वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांवर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले. नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांची गळा भेट घेत ईद मुबारक म्हणत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्यात एकत्रित नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. येथे एकाच वेळी 5,000 मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. चाकणमधील बाजारपेठेसह ठिकठिकाणी असलेल्या मशिदींमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण केले. राजगुरुनगर आणि चाकणमध्ये आज काय चित्र होतं पाहूया. ये हमारे यहाँ 2 जमात हुई. 2 जमात में पहली जमात 7:30 बजे हुई, जिसमें 2-3 हज़ार के करीब लोग नमाज पढ़े. और अभी दूसरी जमात के लिए लोग बैठे हैं और इसमें भी 2-3 हज़ार के लगभग पब्लिक है. हम सब लोगों ने मिलकर नमाज पढ़ी और कुछ को नमाज पढ़ना भी बाकी है. आप लोगों को आज अपने लोगों को बल्कि अपने तमाम मुल्क के सब अफराद को यही कहना चाहेंगे कि आज हमारा जो ईद का दिन बहुत ही ख़ास है, ये खुशी का दिन है. हम ये चाहेंगे कि ये खुशियाँ हमारे दरमियान और हमारे देश में भी हमेशा कायम रहें. इबादतुल मुमिनीन बि सियाम शहर रमज़ान. अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द. सुबहान मन फतह लहुम क़ुलूब अबवाब रहमान व रिज़वान व वअदहुम दुखूल बाब मिन अबवाबिल जिनान कमा ख़बर नबिय्यु आखिर ज़मान इन्ना फिल
عليهم ولا الضالين. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الحمد لله. القرآن ما هو شفاء ورحمة. الله أكبر. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.